आता बातमी अतिशय मोठी आहे, कारण ऑपरेशन टायगरच्या चर्चेनंतर मातोश्रीवरती बैठक झाल्याचं सांगितलं जातंय। ऑपरेशन टायगरच्या राजकीय वर्तुळात चर्चा सुरू आहे। खासदार अरविंद सावंत सध्या मातोश्री निवासस्थानी असल्याची माहिती मिळतेय। या संदर्भात दिनेश दुखंडे आमचे प्रतिनिधी आपल्याला सविस्तर माहिती देत आहेत। दिनेश, पडद्याआड नेमक्या काय घडामोडी घडतायत आपल्या प्रेक्षकांना सांगाल? बघा, राज्याच्या राजकारणात सध्या ऑपरेशन टायगरची जोरदार चर्चा आहे। गेल्या 1.5 वर्षापासून ही खरं तर चर्चा आहे। पण उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या दिल्ली दौऱ्यात पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या भेटीनंतर ऑपरेशन टायगरची सर्वाधिक जोरदार चर्चा आहे। आणि अशा बातम्या येत असतानाच पक्षात अस्वस्थता आहे। उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेत अस्वस्थता आहे। काल एका इंग्रजी वृत्तपत्रानं या संदर्भातलं एक वृत्त दिलं होतं की 9 पैकी 8 खासदारांशी शिंदे शिवसेनेचा संपर्क संवाद आहे। स्वतः एकनाथ शिंदेंची आणि या खासदारांची ठाण्यात मध्यरात्री भेट झाली, बुधवारी ही भेट झाल्याचं म्हटलं जात आहे। आणि साताऱ्यातूनही शिंदे यांनी या खासदारांशी संवाद केला आहे। त्यामुळे साहजिकच महाराष्ट्राच्या राजकारणात आणखी खळबळ निर्माण झाली। भले उद्धव ठाकरे यांच्या पक्षाच्या नेत्यांनी या बातमीचं खंडन केलेलं आहे, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्वतः खंडन केलेलं आहे, पण अजूनही बातम्या सुरू आहेत। कायदेशीर कारवाईचीही भूमिका घेतली गेलेली आहे त्या वृत्तपत्राविरोधात। पण अरविंद सावंत जे स्वतः लोकसभेत उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षाचे गटनेते आहेत, त्यांचं नाव आल्याने ते स्वतः अस्वस्थ होते। त्यांनी काल पत्रकार परिषदेत त्यांची सविस्तर भूमिका मांडताना अगदी कागदावर लेखी स्वरूपात आश्वासन दिलं की मी कुठल्याही पद्धतीनं कधीही उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्याशी प्रतारणा करणार नाही। हे सगळं नाट्य घडत असताना आज स्वतः अरविंद सावंत मातोश्रीत आलेले आहेत आणि उद्धव ठाकरे यांच्याशी आता त्यांची चर्चा सुरू आहे। नेमकं काय पक्षात घडतं आहे? साहजिकच पक्षात आमदारांमध्ये अस्वस्थता आहे, कारण ते विरोधी पक्षातील आमदार असल्यामुळे त्यांना निधी मिळत नाहीये आणि ही अस्वस्थता, ही खंत त्यांनी उद्धव ठाकरेंकडेही बोलून दाखवलेली आहे। या सगळ्यावर उद्धव ठाकरेही काही उपाय शोधायचा प्रयत्न करता आहेत, पण या बातम्यांनी उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना या पक्षात साहजिक अस्वस्थता आहे। आणि स्वतः अरविंद सावंत आता उद्धव ठाकरेंकडे काय खुलासा करतात आणि त्यानंतर ते प्रसार माध्यमांपुढे काय भूमिका मांडतात हे पाहणं महत्वाचं असणार आहे। निश्चितच त्यामुळे येणाऱ्या काळात महाराष्ट्रात राजकीय आणखी काय घडामोडी घडतील हे बघणं अतिशय महत्वाचं आहे। दिनेश, धन्यवाद आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।